मित्रांनो, दवाखाना बंद आहे. गाडी आपली अशी लावली. कुत्रा येऊ दे. डॉक्टर फोन लाव. काल येत आहे बोलला नाही. जावा म्हटलं दोनाला संध्याकाळच्या 7 वाजता त्या साईडला इकडे तळ आहे बघा. लाईट कसली लागते? लाईट लागते. इकडे एक हॉटेल आहे. असं एक हॉटेल आहे इकडे. आता गावात आलो बघा. अरे पाणी होतं रे. आता आपण आलो गावात. मित्रांनो, दवाखाना बंद आहे. गाडी आपली अशी लावली. कुत्रा येऊ दे. डॉक्टर फोन लाव. तर मित्रांनो, तिथला दवाखाना बंद होता. आता दुसऱ्या दवाखान्यात चाललोय बरं का. आता चालू आहे का कसं. आता तर 7:30 डॉक्टर गेले पुण्याला. तू डॉक्टर साहेब मग काय झालंय का बस. मला या औषध घेऊ दे. काय झाले रे. हा थांब घेतो. चॉकलेट घे थांब जरा. तर आता मेडिसिन घेतले आणि चाललोय आता घरी. हा फ्री मध्ये चॉकलेट माहिती देणारच ते. आपण मेडिसिन किती घेतलेलं का यांच्याकडनं. किती 200 रुपयेच घेतले हे. तर चाललोय मित्रांनो आता घरी. आता डायरेक्ट कुठं सुद्धा थांबत नाही. आता 8 वाजले त्या. दूध डेअरी आहे बघा. तर मित्रांनो मग आता घरी आलो. आता ह्याला औषध पाजवली. इकडे औषध पाजवलं. दादा स्वाहा शिवा. आता 8 वाजून गेले का. 8 येड्यासारखं करता लागतं नाही. ग बस ही लागा जरा. ही बघा 2 वेळा 3 मिली पाजायचं आहे. आणि ती दुसरी वाटली ती जरा 5 मिली 2 वेळा पाजायचं. हा ती 5 मिली 2 वेळा पाजायचं. काय 4.5 मिली 4 मिली पाजले तरी पण चालतंय. गबसा नाही पेते औषध. अरे की पी की तसं कसं करतोय. सांडलं लगा.
ही 5 मिली आहे. पप्पा दुधाची बाटली. ते एका झटक्यातच पिऊन टाकाय आहे त्याच्या नाकात सगळ्या तोंडात आज पिकतोय कसं रे? लय येड्यासारखं करत आहे पोरं बाबा. दाद्यानंतर सगळे तुला सांगतो वाटून असं कुत्रीच मोजत होतं. ही एक कुत्री गेलं बघा, 2 कुत्री गेली. बघ की काय. हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर बघा रात्री दादूला दवाखान्यात नेला होता. अचानकच त्याचं असं हे नाक दुखत होतं, एका बाजूला असं एक नाकपुडी अशी दुखत होते. मग तिथे गेलो तर एक दवाखाना बंद होता, ज्या मोठ्या दवाखान्यात नेलं होतं. मग उशीर पण खूप झाला होता, त्याच्यामुळं म्हणलं कोणत्या ना कोणत्या दवाखान्यात जाऊन दाखवायला पाहिजे म्हणलं. मग तिथे दुसऱ्या दवाखान्यात गेलो. तो दवाखाना जरा छोटा होता, पण डॉक्टर भारी होता. त्याने बघितलं, तपासलं. आम्हाला असं वाटत होतं की त्याच्या नाकाचं हाड वगैरे वाढले का काय, तर पण तो डॉक्टर म्हणला की त्याच्या नाकाचं हाड वगैरे काही वाढलं नाही. मग जे नाक दुखते त्याच्यासाठी त्याने औषधं वगैरे लिहून दिली होती. तर ते औषधं वगैरे घेऊन आलो आणि आता बघा म्हणलं त्याला औषध वगैरे पाजून, म्हणजे त्याला औषध नाकात वगैरे सोडत दिले नाही, तर पाजायला औषध दिले. ते औषध पाजून वगैरे त्याला आता शाळेला पाठवलं आहे सकाळी. आणि रात्री पण काय औषध पिणं झालं, तसाच पाजला. काय असं होतंय कशामुळं काय माहीत. ही तर लय घाबरली, म्हणजे त्याचं नाकच बंद झाले आणि एक बोळकच त्याचं असं पूर्ण बंद झाले. मग मी परत बघितलं बॅटरी वगैरे दाबून, असं एक साईड असं ओढून हे बघितलं तर काय ना. पण डॉक्टरला तरी पण लगेच नेऊन दाखवलं. लहान लेकरांना कसं लगेच दाखवायला लागते. मग असं मोठ्या माणसाला काय प्रॉब्लेम येत नाही, पण लहान लेकरांना दाखवायला लागते लगेच नेऊन. तरी पण आता आमच्या शेजारच्या काकून सांगितले ती की आपण दिवाळी दसऱ्यामध्ये आपण जे माळेला फुलं आपण वापरतो, त्या फुलांचा थोडासा नाकात असा वास द्या म्हणून सांगितले. तरी पण बंद होऊन जाईल. ते पण आता करायचं आहे. तर आता इथं कुठं तर फुलं मिळतील बघून त्या संध्याकाळी करायचं. तर बाकी काय नाही मित्रांनो, तुमचा फुल सपोर्ट आहे. व्हिडिओ आपलं तुम्ही बघताय, बघत चला. नवीन कोण आला असलं तर चॅनलवर आपल्या लाईक शेअर करा. शेअर काय करण्याची जास्त काही गरज नाही, म्हणजे काय आपले फॅमिली ब्लॉग असतात. पण लाईक करा, सबस्क्राईब करा ज्यांना ज्यांना माझं ब्लॉग आवडते त्यांना. आणि दुसरी गोष्ट एक असा विषय झाला की रात्री माझ्या मित्राला घेऊन गेलो मी दवाखान्यात. पण तो माझा मित्र मला म्हणत होता की मला कोणतं असं म्हणतंय की तू व्हिडिओमध्ये त्यांच्या गेलता, काय भानगड आहे असं तसं, त्याला काहीतरी नाव ठेवते ते वाटतं. पण त्यांना मी सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्हाला काय नाव ठेवायचं असली तर मला ठेवा, पण कशाला त्याला नाव ठेवताय तुम्ही. कॉल करून तुम्हाला लय बोलण्यापेक्षा मी तुम्हाला व्हिडिओमधून सांगतोय. काय लागा तुम्ही असं करताय. तुम्हाला कोण कोण व्हिडिओ बघा का म्हणते का रे. तुम्ही लागा लय जवळची माणसं आहे, मला माहीत आहे. तुम्ही व्हिडिओ बघताय. माझं इथं व्हिडिओ दुसरं कोण बघत नाही. तुम्हाला काय मी काय लिंक वगैरे माझी काय शेअर बिअर केली का तुमची. तुम्ही व्हिडिओवर आले बघताय नाव ठेवायची काय तुमची गरज आहे रे त्याला. ते कॉलेजमध्ये डायरेक्ट तुम्ही नाव ठेवता काय त्याला. पटतंय लागा तुमचं तुम्हाला तर काही. ते मला रात्री सांगत होतं. मी म्हणलं थांब जरा म्हणलं फोन लावतो, तर फोन करून म्हणला राहू दे म्हणलं. मग एवढं लागा तुम्हाला मेंदूर पडले करताय लागा तुम्ही. ती पोर किती चांगला आहे माहिती आहे का. आणि त्याला नाव ठेवता येत नाही तुम्ही. त्या घरचे काय बोलत नाही त्याला. असं नाव ठेवत जाणं आपण. हा माझे व्हिडिओ बघू वाटतं तुम्ही बघा, नाही तर बघू नका लागा. एवढी माझी लागा यूट्यूब फॅमिली लागा चांगली, ती काय बोलत नाही कोणाला. असं जाय तसं जाय. पण तुला एकट्याला काय किडा उठलाय. तुला काय लय बोललेलं मजा नाही. तुला एवढं सांगतोय, परत त्याला काही सुद्धा बोलायला नाही. चालते मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि ह्या पोराला काय म्हणजे कोण काय म्हणले त्याला पण तुम्ही सजेस्ट करा. चला बाय बाय.